HT न्यूज इंडिया, सच के साथ। लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेविरोधात महिलांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आणि इतर निकषांच्या नावाखाली महिलांना अपात्र ठरवण्याच्या कारवाईविरोधात वर्ध्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। या संदर्भात वर्ध्यातील महिलांसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की लाडकी बहीण योजना सुरू करताना कोणतेही निकष लावण्यात आले नव्हते, मात्र आता अचानक ई-केवायसी चौकशी आणि अटी शर्ती लावून हजारो महिलांचे मानधन बंद करण्यात येत आहे। ही बाब अन्यायकारक असून महिलांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे। निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे मानधन 2100 रुपये करण्याचे जाहीर आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात मानधन वाढवणे तर दूरच अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की ई-केवायसीच्या नावाखाली अपात्र ठरवलेल्या महिलांना तात्काळ पुन्हा पात्र करावे, कोणतेही नवीन निकष न लावता सर्व महिलांना योजनेचा लाभ द्यावा, तसेच 181 महिला हेल्पलाईन सेवा तात्काळ कार्यान्वित करावी। या मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। वर्धा शहर प्रतिनिधी इर्शाद शाह। सगळे महिला आलेल्या आहोत कलेक्टर ऑफिसमध्ये लाडक्या बहिणी योजनेसाठी। ज्या ठिकाणी नाही का गेल्या 3-4 महिन्यापासून लाडकी बहिणीची योजना बंद झालेली आहे व केवायसी करून सुद्धा नाही का तिथं सांगण्यामध्ये येत आहे की ऑनलाईनमध्ये नाही का पूर्ण सर्व्हर डाऊन आहे। तर त्याच्यामुळे नाही का सगळ्या महिला नाही का हताश होऊ नये का इथं कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आले आहोत। ते तातडीनं सरांनी नाही का तिकडे आमचा नाही का मेसेज पोहोचवा हीच आमची विनंती आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।